मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की आदित्य ठाकरेंच्याकडून मला चांगल्या अपेक्षा आहेत, त्यामुळे त्यांनी पप्पूगिरी करू नये. याचा अर्थ थेट असा होता की ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स केली त्या पद्धतीनं आदित्य ठाकरेंनी ती केली आणि मग आदित्य ठाकरेंनी सुद्धा पप्पूगिरी करून तो एक महाराष्ट्राचा पप्पू अशा प्रकारचं प्रेझेंटेशन किंवा अशा प्रकारची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राहुल गांधी हे पप्पू आहेत, राहुल गांधी यांचा वकूफ फार कमी आहे, राहुल गांधींच्या बद्दल त्यांच्या असलेल्या नसलेल्या फॅमिलीबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल, त्यांच्या एकंदर काही गोष्टींबद्दल, परदेश दौऱ्यांबद्दल अशा काही गॉसिप्स पसरवल्या जातात की त्याच्यामुळे राहुल गांधींची इमेज अतिशय खराब करण्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला यश मिळालं. पण ही जी त्यांची इमेज आहे म्हणजे पप्पूची इमेज आहे, ही इमेज त्यांनी धुवून काढण्यामध्ये ज्यावेळी त्यांनी भारतभर हजारो किलोमीटरची पदयात्रा काश्मीर टू कन्याकुमारी काढली आणि पुन्हा पूर्वोत्तर राज्य आणि दक्षिणोत्तर राज्य अशी जी पदयात्रा काढली, त्यामुळे त्यांची प्रतिमा बऱ्यापैकी धुवून निघाली. पण याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की या फेकू आणि पप्पूगिरीच्या मध्ये कुठंतरी समन्वय किंवा जनतेला समन्वय हवाय. नमस्कार, हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या एका वाक्याची आणि एका टर्मची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. एक म्हणजे अमित शहानी जे कोबड्यांचा जो उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्र सरकार हे कोबड्याने आता भाजप हे कधीच कोबड्यांना चालणार नाही किंवा भाजपला कोबड्यांची गरज नाही अशा प्रकारचं म्हणलं. त्यानंतर त्या एका टर्मची चर्चा आहे आणि दुसऱ्या एका टर्मची चर्चा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आदित्य ठाकरे यांनी जे प्रेझेंटेशन केलं, ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी मतदान प्रक्रियेतील घोळ आणि मतदारातील घोळ सगळ्यांसमोर आले, त्याच पद्धतीचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नुकतंच केलं. तर याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की आदित्य ठाकरेंच्याकडून मला चांगल्या अपेक्षा आहेत, त्यामुळे त्यांनी पप्पूगिरी करू नये. याचा अर्थ थेट असा होता की ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स केली त्या पद्धतीनं आदित्य ठाकरेंनी ती केली आणि मग आदित्य ठाकरेंनी सुद्धा पप्पूगिरी करून तो एक महाराष्ट्राचा पप्पू अशा प्रकारचं प्रेझेंटेशन किंवा अशा प्रकारची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आता जर तुम्ही गुगलवर गेला, म्हणजे हे काही माझे शब्द नाहीत, पण गुगलवर तुम्ही गेला आणि पप्पू म्हणला तर त्याच्यामध्ये अल्गोरिदमच्या माध्यमातून हा राहुल गांधींचे फोटो येतात आणि फेकू म्हणला तुम्ही किंवा फेकूगिरी हा शब्द केला तर तुम्हाला या सगळ्या अल्गोरिदममुळं नरेंद्र मोदींचे फोटो येतात. हे म्हणजे माझं संशोधन नाही, हे आपल्याला गुगलमध्ये कुठे मिळतं. त्यामुळं फेकूगिरी आणि पप्पूगिरी हे जे दोन शब्द आहेत हे भारतीय राजकारणामध्ये कॉइन झालेले आहेत. त्यामुळं हे दोन्ही टर्म म्हणजे विरोधकांकडून फेकूगिरी हा शब्द वापरला जातो आणि सत्ताधाऱ्यांकडून शहजादा किंवा पप्पू हा घेतात. आता पप्पूकरण काय आहे की ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या विरोधात कॅम्पेन भाजपच्या आयटी सेलनं आणि भाजपनं राबवलं की त्याच्यामध्ये राहुल गांधी हे पप्पू आहेत, राहुल गांधी यांचा वकूफ फार कमी आहे, राहुल गांधींच्या बद्दल त्यांच्या असलेल्या नसलेल्या फॅमिलीबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल, त्यांच्या एकंदर काही गोष्टींबद्दल, परदेश दौऱ्यांबद्दल अशा काही गॉसिप्स पसरवल्या जातात की त्याच्यामुळे राहुल गांधींची इमेज अतिशय खराब करण्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला यश मिळालं. पण ही जी त्यांची इमेज आहे म्हणजे पप्पूची इमेज आहे, ही इमेज त्यांनी धुवून काढण्यामध्ये ज्यावेळी त्यांनी भारतभर हजारो किलोमीटरची पदयात्रा काश्मीर टू कन्याकुमारी काढली आणि पुन्हा पूर्वोत्तर राज्य आणि दक्षिणोत्तर राज्य अशी जी पदयात्रा काढली, त्यामुळे त्यांची प्रतिमा बऱ्यापैकी धुवून निघाली आणि आपल्याला पाहिलं असेल की तब्बल 100 खासदार हे काँग्रेसशी निवडून आले. आणि ज्या गोष्टी राहुल गांधींनी अनेक वेळा मांडलेल्या होत्या म्हणजे करोना काळात तिने असं मांडलं होतं की करोना हा भारतासाठी खूप प्रॉब्लेम करेल आणि त्याची काळजी घ्या. ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्पचा कार्यक्रम झाला पण त्यांच्या गांभीर्याने कोणी घेतलं नाही. भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल सुद्धा ज्यावेळी डिमॉनिटायझेशन केलं नरेंद्र मोदी त्यावेळेस त्यांनी धोका वर्तवलेला होता. तर राहुल गांधींनी बेरोजगारीबद्दल धोका, देशातल्या प्रदूषणाबद्दलचे धोके, अनेक धोके ओळखून काही सूचना दिल्या होत्या, काही इशारे दिले होते, ते तंतोतंत खरे ठरलेत आणि त्यामुळे त्यांची पप्पू ही इमेज आता थोडी डाऊन झालेली आहे किंवा ती इमेज सुधारलेली आहे. याच्या उलट जे सगळे सत्ताधारी आहेत म्हणजे जे नरेंद्र मोदींची फेकू इमेज करण्यामध्ये मग त्यांनी ढगातनं जाऊन कसं विमान हे केलं, त्यानंतर संत कबीर गुरु नानक कसे एकत्र बसलेले होते असे त्यांचे जे स्पीचेस आहेत किंवा त्यांनी आधार कार्डला कसं विरोध केलेला होता, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या काळामध्ये कसं
आतंकवादी हल्ले होत होते त्यावेळी त्यांची जी भाषणं आहेत ती सगळी करून ते कसे फेकतात अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट केलं. तर पण याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की या फेकू आणि पप्पूगिरीच्या मध्ये कुठंतरी समन्वय किंवा जनतेला समन्वय व्हावा. उदाहरणार्थ काय तर कितीही मतभेद असतील किंवा किती विरोधकांचे मतभेद हे नरेंद्र मोदींच्या विरोधात असतील तरी नरेंद्र मोदींच्या बरोबर एक पक्षाचा भक्कम नेटवर्क त्यांच्याबरोबर आहे. RSS एक स्वयंसेवी संस्था त्यांच्याबरोबर आहे की जी निस्वार्थी त्यागाप्रमाणे काम करते आणि भाजपनं बूथ लेवल यंत्रणा ही अतिशय दमदार केलेली आहे आणि एक इलेक्शन मॅनेजमेंटची मशिनरी त्यांनी उभं केली. भले त्यांच्याकडे आता साधन सामग्री पैसा या सगळ्या निधीचे प्रचंड आहे पण त्यांनी जी चिकाटी आणि पक्षाचं म्हणजे आपल्याला आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये सन 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर ते त्यानंतर ज्या पद्धतीने रिवाईव्ह केला पक्ष आणि ज्या पद्धतीनं मग लाडकी बहीण असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील आणि ज्या पद्धतीनं भाजपचे कार्यकर्ते मेहनत करतात तशा प्रकारची मेहनत राहुल गांधींचे कार्यकर्ते किंवा काँग्रेस करत नाही. राहुल गांधी स्वतः बोलतात प्रचंड पण त्याच्यामध्ये पक्ष जे चालवण्याची क्षमता असती तो पक्ष काही डेव्हलप करण्याची अजूनही जी कसब आहे ते राहुल गांधीनं जमलेलं नाही. म्हणजे भले ते पप्पू म्हणून बाकीच्या गोष्टीतलं झाले असले तरी पक्ष चालवण्यामध्ये म्हणजे मल्लिकार्जुन खरगे सारखा एक वयोवृद्ध नेता त्यांचा पक्ष चालवतो. इथं महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन संकपाळ त्यांचा पक्ष चालवतात. हर्षवर्धन संकपाळांची पद्धत आपण बघितली तर तो म्हणजे सांगलीत करायला तर सांगलीत जो पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये गेलेला आहे त्याचं नाव काँग्रेसचं सरचिटणीस म्हणून मुन्ना कुर्णेंचं आलेलं होतं. तर इतका गलथान कारभार पक्ष म्हणून चालतो. म्हणजे अगदी मल्लिकार्जुन खरगे पासून ते सांगलीच्या सगळ्या तालुका अध्यक्षांपर्यंत पक्षाकडे अतिशय दुर्लक्ष केलेला पक्ष आहे. तर ही राहुल गांधींनी जे सुधारणा केली पाहिजे तर ही पप्पूगिरी त्यांची आहे त्या पप्पूगिरीत सुधारणा केली पाहिजे. बाकीच्या त्यांच्या गोष्टी बऱ्या आहेत आणि ज्या गोष्टी पंतप्रधानांच्या फेकूगिरी म्हणून येतात त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी सुद्धा म्हणजे पंतप्रधानांनी जरी काही गोष्टी त्यांनी फेकल्या असतील काही झाली तरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं, मोठे मोठे रोड प्रोजेक्ट करणं, त्यानंतर रेल्वेचं जाळं उभा करणं, नव्यानं पद्धतीनं वंदे भारत ट्रेन करणं, विमान व्यवस्था चांगली करणं, त्यानंतर पंतप्रधान किसान योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे देणं, महिलांसाठी योजना राबवणं, स्वच्छ भारत अभियान करणं, ह्या अतिशय चांगल्या गोष्टी ज्या त्यांनी केलेल्या आहेत. काही राष्ट्रवादी दृष्टीने 370वा कलम असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, राम मंदिराचा विषय त्यांनी त्यांच्या पद्धतीनं केला, त्यांचे जे अजेंडे आहेत ते राबवले, त्यामुळे त्याही त्यांच्या चांगल्या गोष्टी आहेत. तर हे जे पप्पूगिरी आणि फेकूगिरी हे नॅरेटिव्हची लढाई आहे आणि ह्या नॅरेटिव्हची लढाई आता महाराष्ट्रामध्ये तीच लढाई देवेंद्र फडणवीस खेळतायत. तर माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी पप्पूगिरी आणि फेकूगिरी ह्याच्यामध्ये जाऊन महाराष्ट्राचा विकास म्हणजे जे सगळे त्यांच्याकडे जे सगळे बोलबच्चन नेते आहेत त्यांना थोडंसं बाजूला करून किंवा थोडंसं थांबवून महाराष्ट्राचे रोड्स असतील म्हणजे आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये समृद्धी मार्ग त्यांनी ज्या पद्धतीने केला तशा पद्धतीचा मार्ग हा गोवा मुंबई झालेला नाही किंवा पुणे कोल्हापूरचा रोड झाले नाही. तर ज्या पद्धतीवर जास्त दळणवळण असणारे जे रस्ते आहेत ते करावेत. आरोग्य व्यवस्था महाराष्ट्राची सुधारावी, शिक्षण व्यवस्था महाराष्ट्र सुधारावी, महाराष्ट्रातून अनेक लोक परदेशात शिकायला जातात त्यांच्यासाठी चांगल्या सोयी कराव्यात. तर अशा गोष्टीमध्ये नॅरेटिव्ह सेट करण्यापेक्षा आपली प्रतिमा त्यांनी जर त्यांना पुढच्या पंतप्रधान व्हायचं असेल किंवा चांगला असेल तर त्यांना एक विकासात्मक पुरुष किंवा एक जे मॉडेल ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये उभं केलं तसं मॉडेल त्यांना उभा करावं लागेल आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडली तरच महाराष्ट्रामधला हा राजकीय सगळा सुंदोक्त जे फेकूगिरी आणि पप्पूगिरी संपून एक महाराष्ट्र विकासाच्या पदपदावर जाईल.